त्यानं माझ्या पॅन्ट काढून टाकली, माझ्या नावात मी गेलो. नावात गेल्यानंतर मी 1-2 ड्रम पाणी काढलं. 2 ड्रम पाणी काढल्यानंतर वाड्याकडे मी बघितलं तर मला तिथे आलेलं एक माणूस खालीवर मुडकं करत आलेला दिसलं मला. दिसल्यानंतर मला वाटलं याला कुठला तरी माशावाला आमच्यातला एखादा आहे असं वाटलं. मग मी नावातनी उतारलो. ही दोघं जण ही एक दुसरा एक जोडीदार आलते तिथून. त्यांना म्हणलं अरे कोणतरी माशावाला आपल्यातला कोणतरी तपसाव्या गावलेला आहे, त्यासाठी आपण जाऊ त्यांना काढायला. मग आम्ही तिघं बी पळत गेलो. गेल्यानंतर ती पालता पाल्याला गाळात होता, पाणी त्या नाकातोंडात चाललेलं होतं. पण आम्ही त्याला गेलं डायरेक्ट सवचं केल्यानंतर त्याला मला ओळखला. याला म्हणलं ही तर ओळखीचा माणूस आहे आपलं. त्याला असं बसवल्यानंतर तिने ते म्हणला बसवल्यानंतर ते काय मला म्हणला गोल्या बोलल्यानंतर आम्हाला वाटलं की याला लांचं बोललेलं आहे. मग तिथनी पुढं त्या माणसाला आम्ही असं धरलं पायाला, दोघांनी हाताला धरलं, पाय धरलं. पण ती काय आम्हाला लय झालं तरी 10 फूट असा बाहेर काढला. ती काय उचला ना आम्हाला. मग आम्ही त्याला सवच केलं अजून आणि डायरेक्ट खांद्यावर घेतलं. त्याला दोन्ही खांद्यावर घेतलं. बाहेर चालल्याच्या अवस्थेत नव्हते, हात पाय का नाही पूर्ण लोळ पडलं होतं. फक्त पाय वरती होतं, ह्याच्या गाळात होतं आणि मुंडकं 4 बोटं पाण्याकडे साईडला होतं. ती मुंडकं सारखं खालीवर व्हायचं ना लाटेने, ते लाटेने खालीवरती झाल्यामुळं आम्हाला तिथून कळलं की असा म्हणजे ते माणूस आपला हेच आहे म्हणून. मग तसं कळलं त्यांच्या नाकातोंडात गाळ गेलेला होता, कानात गेलेला गाळ होता आणि तोंड असं जमिनीवर ठेवलं की श्वास घेताना नाकात जायचं. ते श्वास घेताना पुढे काय झालं आम्ही परत तिघांनी त्याला सवस केलं. परत सवस आणि ते बी सवस आम्हाला लवकर व्हायना, कारण गुडघीत काळ होता ना. ती सवस केल्यानंतर परत उचला बी येणार आम्हाला. मग ह्यानी धरलं होतं पाय, आम्ही दोघांनी धरला हात. थोडं वडत आणलं आम्ही 10-20 फुटावर वडत आणलं त्याला. वडत आणल्यानंतर परत निबर जागा लागली. परत खांद्यावरती हात घेतलं, दोघांच्या 2 खांद्यावरती हात घेतलं, पायाला थोडं धरलं. मग पटांगणात आणलं, त्यांचं ती सगळं धुवून काढलं, ते बी गाळाच्याच पाण्याने. धुतल्यानंतर परत त्यांना पाणी पळत जाऊन परमेश्वर त्या तिथनं पळत जाऊन पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या 2-3 उलट्या झाल्या. मग त्यांना त्यावेळेस जरा बरं वाटायला लागलं, म्हणजे एकदम 50% चांगलं वाटायला लागलं. परत या 15-20 मिनिटांनी परत अजून ते पाणी पिले, परत अजून उलट्या झाल्या त्यांच्या. मग ते सगळं व्यवस्थित. त्यांना म्हणलं दवाखान्यात जायचं का, त्यांना विचारलं अगोदर. बाहेर काढल्यानंतर चला म्हणलं तुम्ही भिवू नका, तुम्हाला घरी नेतो, चहा पाणी जेवण सगळं करतो. माझ्या काय ओळखीच नव्हतं ते, ह्यांनी ओळखलं त्याला. त्यांनी तुम्हाला शुद्धीवर आल्यानंतर काय घटनाक्रम सांगितला? त्यांनी शुद्धीवर आल्यानंतर डायरेक्ट विचारलं की आमची माणसं सगळी कडला आलेत का. मग तसं म्हणल्यावर मग आलेत कडला. मग आपण कसं खोटं त्यासाठी थोडं बोलावं लागलं आम्हाला. कसं बोलावं लागलं तर त्या धक्क्याने त्यांना बी काय झालं असतं तर, त्याच्यामुळे आम्हाला थोडं खोटं बोलावं लागलं की तुमची माणसं सगळी कडला आल्यात म्हणून. मग त्यांना सावरता आलं ना सगळं पूर्ण. त्या नावे फक्त म्हणले 6 जण आहेत एवढंच सांगितलं त्यांनी. फक्त विषय म्हणलं की सगळी जरी कडला आली तरी गोला येऊ शकणार नाही, एवढंच बोलले आम्हाला. हा जो प्रसंग होता तो एक प्रयत्न केला वाचवायचा त्या माणसाला. आम्ही कसं रोज पाण्यात असल्यामुळे आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला अंदाज कळतो ना बाबा ही कसं आलं तरी आपण ह्यातनी कसं निघू शकत आहे. त्यामुळं आम्ही